चांगलं झालं काय. कोण असं करतं नेहमी जेवण बनवून सुद्धा मी करते. दाखवू. ओ माय गॉड, म्हणजे समोर. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि ब्लॉगची सुरुवात होते आपल्या घरापासून. सकाळचे वाजले आहेत 9:15 आणि ऊन भयानक आहे, हे दिसतंच ना तुम्हाला. आज चिकन करायचं आहे. 9:15 तर झालेत. तर हे कांदे आणलेले आहेत. ॲक्च्युली मी आंटीला घेऊन काल जाणार होती कांदे वगैरे आणायला, मग तेव्हा मग तिकडचं शूट करणार होती. पण अंकल बोलले नाही, उनका पेट दुख रहा है आंटी का, म्हणजे खरंच दुखतो त्यांचा पाय. एकदा ट्रेनमधून असं पडलेल्या चढताना तर तो दुखत असेल. तर मग अंकल बोलले रहने दो. मग अंकलने हे दिलं मला. अंकल बोलले लेके जाओ मीठा, म्हणजे आंटी आणि अंकल. तर आता मग मला शिंका आलेली म्हणून मी असं केलं. आणि आता मी तयारी करून ठेवते, कारण का चिकन मी बनवणार आहे इकडे घरी माझ्या. तर कांदे कापून ठेवते, लसूण सोलून ठेवते, आलं म्हणजे वाटण करून ठेवते प्रॉपर सगळं. म्हणजे अंकल 11-11:30 वाजेपर्यंत अंकल चिकन घेऊन येतील. आता चिकनचा पण किस्सा काय माहिती आहे का, मी लास्ट ब्लॉगला पण सांगितलेलं, मी चिकन करते, खाते, खायला घालते, सगळं करते चांगलं. पण मला ते आणायला जायचं म्हटलं ना, मला तिथे घाण वाटते. सॉरी, घाण बोलते, म्हणजे असं ते वास वगैरे येतो ना, ते मला नाही बरं वाटतं ते. तर मग म्हणून मी अंकलला काल गेलेली अंकलकडे. तर अंकल म्हटलं अंकल आप लेके आओ. अंकल बोलले ठीक आहे, मी लेके आता. मग अंकल किती 11:30पर्यंत आय थिंक येतील अंकल. तर चिकनची तोपर्यंत तयारी करून ठेवते आणि दाखवते तुम्हाला. हे वड्याचं पीठ आंटीने किती 250 रुपये किलो, 250 रुपयाचं होतं काहीतरी आणलेलं किलो नाही, 250 रुपयाचं आणलेलं, ते माहिती नाही किती किलो आणलेलं. तर हे वड्याचं पीठ होतं. तर आंटी बोले इसका बराबर नहीं होता है मीठा, तर आप देखो इसका क्या होता है. तो आता ते घेऊन आली आहे मी, म्हणजे कालच घेऊन आली, हे घेऊन आली तेव्हा. तर आता त्याच्यात काय करेल माहिती आहे मी, त्याच्यात थोडेसे धणे, जिरं, मेथी टाकेल, कारण का त्याला स्मेलच नाही. मी बघितलं काल ते जे वाटतच नाही. आणि खरं वड्याचं पिठाचं तुम्हाला सांगते, जशा आमच्या आई करतात ना, तसं कोणीही करत नाही. कोणाचेच वडे नाही चांगले होत, कोणाचेच नाही. एवढ्या फॅमिलीमध्ये मी खाल्लेत ना सगळ्यांचे वडे, कोणाचेच होत नाहीत. फक्त आमच्या आईच वड्यांचं पीठ एवढं भारी बनवतात ना, खूप छान बनवतात. तर मी नेहमी त्यांना सांगते, तुम्ही बनवलं ना का मग माझ्यासाठी पण बनवत जा. पण लास्ट टाईम दिलेलं त्यांनी थोडंसं मला, तर थोड्याशा ह्याच्याने काही पुरत नाही ना, वडे म्हणजे कशा जास्त पाहिजेत. आता मी काय करणार आहे माहिती आहे, कधी आता जाणार आहे ना ऐरोलीला वगैरे, तेव्हा मी डायरेक्ट 2 किलो बनवून घेणार आहे वड्याचं पीठ. कारण का मला वडे नुसते त्याचे वडे नाही होत त्या पिठाचे, घावण पण चांगले होतात माहिती आहे का. आंबोळ्या बोलतात त्याला, आंबोळ्या ते एवढ्या मस्त होतात ना, 1 नंबर होतात. रात्री आहे ना भिजत ठेवायचं पीठ, म्हणजे कसं आपण डोश्याचं पीठ कसं करतो तसं. पण ते पीठ आहे ना गरम पाण्यात ठेवायचं, गरम पाणी करायचं आणि मग ते मिक्स करून ठेवून द्यायचं झाकून. मग सकाळी मस्त आंबोळ्या होतात त्याच्या, माहिती आहे का. आणि त्या चहाबरोबर तेवढ्या सुंदर लागतात ना, मस्तच चविष्ट. हां, मस्तच. आता आईला मी तेच सांगणार आहे, मला वड्याचं पीठ करून द्या. आणि खरंच अप्रतिम करतात एवढ्या. मी जर माझे रिलेटिव्ह कोण ब्लॉग बघत असतील ना, त्यांनी सगळ्यांनी खाल्लेले आहेत आईच्या हातचे वडे, एवढे छान असतात ना. म्हणजे मी सर्वांकडे वडे खाल्ले, सर्वांच्या घरी, पण मला कोणाचेच आवडले नाही, कोणाचेच नाही आवडत मला. फक्त आईंच्या हाताचे असतात. म्हणजे कसं माहिती आहे का, वडा असा हातात जरी तळत जरी असेल ना, तरी त्याचा स्मेल येतो मस्त, त्या मेथीचा, धण्यांचा, आणि त्याचं प्रमाण बरोबर असतं. तसं आहे ना, काही काय आता मी खाल्लेत नाही काही ठिकाणी, नुसते जाड वडे, त्याला स्मेलच येत नाही, मेथीचा नाही, काय नाही, नाही ते बरोबर लागत. आणि कोण कोण कांदा वगैरे टाकतो, आम्ही नाही टाकत कांदा वड्यांच्या पिठामध्ये. आम्ही फक्त गरम तेल टाकतो त्याच्यामध्ये. आता मी दाखवेलच करेल तेव्हा. तर आता हे पीठ मी बघितलं काल, त्याचा स्मेल पण घेतला, पण येत नव्हतं. पण आंटींनी आता होळीला आणलेलं, आंटी बोलतात होळीला आणलेलं, तर आता त्याच्यात मी थोडंसं काहीतरी
ॲड करून मग ते पीठ बनवायला घेईल. तर तेच आई एकदम सुपर्ब बनवतात, मस्त. आईंच्या हातच्या तुम्हाला भानवळी म्हणून पण एक प्रकार आहे, आमच्यामध्ये करतात भानवळी. कोणाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा भानवळी म्हणजे काय. ते पण आई एक नंबरचे बनवतात, ती कोबीची बनवतात. आणि परत काकडीची भानवळी बनवतात, म्हणजे गोडवाली असते, तिखटवाली असते, हां त्याला भानवळीच बोलतात. आप्पे छान बनवतात आई. म्हणजे जे पारंपरिक पदार्थ आहेत ना, आप्पे, भानवळी, परत वडे, आई एवढे सुंदर बनवतात ना, खरंच खूपच छान बनवतात त्या, मस्तच. मला कोणाच्या, मी सांगते ना, मला कोणाच्याच हातचे नाही वडे आवडत, आईंच्या हातचे आवडतात. आणि वडा प्रॉपर फुलतो, म्हणजे तळायला तर मीच असते, म्हणजे जेव्हा असेल तेव्हा तर मीच तळते वगैरे, तळायचा प्रश्न येतच नाही. पण मस्त बनवतात. आता जेव्हा म्हणजे मी तिथे असायची तेव्हा नाही म्हणायला गेलं तरी पण अर्धा अर्धा किलो तरी पीठ आम्ही मळायचं, म्हणजे आमच्या 5-6 जणांसाठी. जास्त असेल अर्धा किलोपेक्षा, कारण आम्हाला भात पण लागतो. तेवढे वडे संपायचे आमची, म्हणजे राहायचे ना आमचं यश. आम्ही काय करतो माहिती आहे, यश आम्ही काय करतो, दिनेश, मी, यश, म्हणजे सगळेच घरातले, जर वडे राहिले ना तर आम्ही दुसऱ्या दिवशी खातो ते वडे. एवढा सुंदर बनवतात. आणि कोणाला ऑर्डर द्यायची असेल ना, मी एक नंबर टाकेल इथे, त्याच्यावर ते ऑर्डर देऊ शकता. आणि हां, खरंच मी सांगते, एकदा तरी ट्राय करा तुम्ही. मी तो नंबर देईल, त्याच्यावरती एकदा तरी ट्राय करा, म्हणजे बनवून घ्या वड्यांचं पीठ. तुम्ही हे जे बाहेरून घेता ना एवढे महागाचे वगैरे, त्याच्यापेक्षा एकदम अप्रतिम असेल. मी आता हे का टाकते माहिती आहे का, आईंचं, कारण का खरंच सगळ्यांनी ट्राय केलं पाहिजे, एवढं सुंदर बनवतात ते वडे, माहिती आहे का. आणि माझं काय नाही, मी आता आईंकडे गेलं का, मी आता गेली ना तर खरंच बनवेल आणि मग तुम्हाला दाखवेल काय कसे वडे बनवले, वडे कसे होतात, आणि पीठ कसं हे करून येईल, खरंच मस्तच. आणि मी आता ती रेसिपी आईंची आहे ना, ती लिहून पण ठेवणार आहे. किती पण लिहून ठेवा, पण माहिती नाही त्या नाही होत मला, मी करतात तर मस्तच लागते. चला आता कोरा चहा बनवते आणि कोरा चहा पिते, जरा बरं वाटेल. आणि त्याच्यानंतर अंकल 11 वाजता, 1 तास आहे, तरी पण मी आता तयारी करून ठेवते. मला कांदे वगैरे कापावे लागतील, परत वड्यांचं पीठ भिजवायचं आहे, ते पण मी तुम्हाला दाखवते. चला बसून काय फायदा नाही आहे, थोडीशी तयारी करायला घेऊया आपण. बघा, मी कांद्याचं इथे बोलता बोलता तिकडे गेली आणि मी इथेच ठेवून गेली. आता हे कांदे घेते, तुम्ही दाखवेलच मी काय कसं ते. जरासं चहा ठेवते, पातेल चहा ठेवते. चहा ना खरंच मला ना कोरा चहा जरा आता हल्ली बरं वाटतं. कोरा चहा घेते, थोडासा गोड गोड गोड. आमच्याकडे ना कोरा चहा नाही पियत पण जास्त, पण काय माहिती, मला आता सवय लागली कोरा चहाची. पण दुधाच्या चहापेक्षा कोरा चहा छानच लागतो, ते का. चला मी वडा हे करायला घेईल तेव्हा या असं आहे, एका हातात मोबाईल घेऊन दुसऱ्या हाताने काय काम जमत नाही. ट्रायपॉड घेतलाच पाहिजे. बघूया, आमचे महाराज आले ना तर त्यांना सांगेल मला द्या घेऊन. महाराज म्हणजे दिनेश साहेब आमचे, त्यांना सांगले बघा हे असं आहे, असा सगळा कारनामा आहे. तर दिनेशला सांगेल का मला घेऊन देतात. साखर भरावी लागेल बरणीमध्ये. संपत आली, मस्तपैकी गोड 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 चहा करूया. सर्वजण म्हणत असतील का साखर खायची नाही किंवा गोड जास्त खायचं नाही, पण खरं सांगू, माझं असं होऊन जातं ना, म्हणजे कधी कधी मला काय म्हणतात त्याला, क्रेविंग, इंग्लिशमध्ये काय बोलतात तेच बोलतात,
तर तसं होऊन जाते. मला पाहिजे असं काहीतरी गोड खायला पाहिजे. जर काय असेल तर ठीक आहे, नाही तर मी साखरच खाते, जराशी टाकते तोंडात, पण पाहिजे बाबा. आता पुरणपोळ्यांचं पण तसंच आहे. पुरणपोळ्या मला एवढ्या आवडतात ना, मी अक्षरशः चण्याची डाळ 1 किलोची भरून ठेवली आहे. आता आम्हाला काय पाव किलोच्या पण बास होतात. 1 किलोमध्ये 4 वेळा पोळ्या करू शकतो आपण. तर महिन्याचं 1 किलोची डाळ भरली ना, तर मला कशालाच लागत नाही डाळ. मला फक्त पोळ्यांसाठीच लागते चण्याची डाळ. तर मला जेव्हा वाटेल ना पोळी करायची तेव्हा करते. आई मला नेहमी आई बोलतात, काय केलं? मग पुरणपोळी. मग काय होतं आज? काय नाही, असंच आहे माझं. चला आता पाडवा येणार आहे. पाडव्यासाठी आपल्याला किती तारखेला आहे पाडवा? यस, 19 तारखेला आहे. आणि 19 तारखेला माझा वाढदिवस आहे. पाडव्याच्या दिवशी. तर त्या दिवशी पण श्रीखंड पुरी असते. आम्रखंड आणेल, कारण का यशला आम्रखंड आवडतं ना, तर आम्रखंड आणेल. चला चहा पण माझं गॅसचं 2 महिने झाला चाललं आहे माझं सिलेंडर. 2 नाही 1 महिने. हा बघा आता काय सांगता येत नाही. गेला तर वाट लागणार आहे. मी सिलेंडर बुक नाही केला आणि ते म्हणतात का सिलेंडर आता बुक होतच नाही आहे. अभी मेरे को टेंशन आहे. अरे भाई टेंशन नाही लेने का, जो भी होगा तो होगा. आता माझ्या इथे घरी आहे ना सिलेंडर पूर्ण भरलेला तसाचा तसाच आहे. जसं आम्ही लावलेलं आहे तसंच भरून ठेवलेलं. आता त्या सिलेंडरला झाले 2 महिने तिकडे आणि अजिबात यूज केलेला नाही. तर माझं जर सिलेंडर संपला आणि जर मला मिळालं नाही सिलेंडर, तर सरळ आईकडे जाऊन राहणार आहे कळव्याला. बरोबर, तो सिलेंडर कोण संपवेल? तिकडे आहेच कोण, है ना. आज ना मला आज आईची आठवण खूप येते. काय माहिती काय झालं. आई येते, आठवण येणारच. आता तर नाही आहे. म्हणजे ती आठवणीने फोन करायची अशी सकाळ संध्याकाळ. म्हणजे कधी मी फोन नाही ना केला तरी तिचा कॉल येईल. मला काय करते आणि तिने जरी नाही केला ना तरी मी करायची आठवणीने फोन. म्हणजे कितीही कामात असली मी, ट्रेनमध्ये असू दे कुठेही असू दे, तरी पण मी फोन करायची तिला. तर आज मला ना तिची आठवण येते खूप. काय माहिती. सीमाला 2दा केलेला फोन, तिने का उचलला नव्हता. करते परत एकदा, विचारते काय कसं आहे ना. चहा घेऊया. तयारी केलेली आहे. इथे आलं लसूण टोमॅटो कोथिंबीर आणि हे खोबरं आहे आणि थोडंसं हे खडा मसाला दालचिनी आणि हे तेजपत्ता आहे. पण हे मी तेलात टाकेल, ह्याच्यात नाही हे मिक्सरला नाही लावणार. आता हे मिक्सरला लावून हे वड्याचं पीठ एवढं आहे, त्याच्यात हा मसाला मी एक्स्ट्रा तयार केला आहे तो टाकते. कांदा कापून ठेवलेला आहे. आता हे बनवूया आपण. तुम्हाला दाखवेलच मी कसं बनवायचं. ह्याचं वाटण करू, हे त्यात बारीक करून घेऊया. वा मस्त स्मेल यायला लागला. आता हे टाकूया ह्याच्यात. एकदम फ्रेश खूपच मस्त छानच झालं. आता हे काय मी केलेलं आधी माहिती आहे, धणे बडीशोप मी थोडंसं इथे रोस्ट करून घेतलेलं, त्याची मस्त पावडर झालेलं आहे ना. आता ह्याच्यात हे सगळं आता हे वाटण करूया आपण. हे बघा हे असं टाकलं त्याच्यात. आता ह्याच्यात मी कोथिंबीर पण टाकली आहे. त्याचं वाटण करूया. मस्त वाटण झालेलं आहे. आता ह्याच्यात जरा आपण गरम तेल कडकडीत टाकूया. जास्त नाही टाकायचं, नाही तर मग सगळं खराब होऊन जाईल. थोडंसं टाकायचं आणि मग मिक्स करून घेऊया. हळद टाकूया जरासं मी गव्हाचं पीठ पण मिक्स केलं ह्याच्यात. आणि मसाला आपला तो टाकला ना तर त्याच्याने मस्त स्मेल. बघा तेल एवढंच घेतलं, 1 पळीच तेल घेतलं आहे मी. आता जरा त्याला हे आलं, गरम तेल टाकायचं आहे त्याच्यात. जास्त पण तेल झालं ना तर फसफसतील. आता हे असं टाकून सोडून देऊया. बंद करते आधी, मिक्स करते. ह्याच्यात मग मीठ टाकते आणि जराशी हळद टाकते.
ते गरम आहे. गरम पाणी टाकायचं ह्याच्यात आणि मळून घ्यायचं पीठ आपल्याला. मीठ टाकते चवीनुसार. मीठ टाकायचं. नमक शमक हळद टाकते जराशी आणि पाणी गरम करत ठेवते. म्हणजे उकळलं ना मग आपल्याला टाकायला होईल त्याच्यात. पाण्याला उकळ आली म्हणजे काय झालं, गरम झालं पाणी. आता पाणी टाकते मी त्याच्यात. बस झालं. जास्त नाही टाकायचं आधीच, नाही तर मग काय होईल, पातळ होईल. आपल्याकडे आता पीठ नाही एक्स्ट्रा, तर एवढं इनफ आहे. लागलं तर नंतर पाण्याचा एखादा हात टाकून आपल्याला मळता येईल, पण आता सध्या तरी एवढं बस आहे. आणि ह्याच्यात कोण कोण कांदा वगैरे टाकतं, पण आम्ही नाही टाकत कांदा. पीठ भरपूर झालं हे, तरी पण लागेल एवढं पाणी आय थिंक. तरी पण बेतातच टाकतो. वा, मस्त स्मेल आला. काल पीठ आणलेलं आहे त्याचं बघितलं तर एवढं काही येत नव्हतं स्मेल. ते जरा थंड झालं मळून घेतलं. जो मसाला केला होता ना मी ह्याच्यासाठी, वड्यांसाठी, मस्त असा खमंग स्मेल येतो आहे त्याच्यातून. असा मस्त सुगंध येतो आहे. आणि अशा तऱ्हेने आपल्या पिठाचंच झालं आहे. आता हे मळून घेऊया. आता जरा गरम येतो पण तर घेते मळून, पण जरासं थंड होऊ दे, कारण का गरम तेल उकळतं टाकलं आहे त्याच्यात. मळून ठेवून देते. एक साईडला चिकन करते आणि काय नाही, आणि एक साईडला वडे काढायला घ्यायचे आहेत. आता वड्यांसाठी मला पिशवी लागणार, म्हणजे प्लास्टिक लागतं. तर काय करू माहिती आहे का, हे माझं बासमती तांदळाची पिशवी होती ही. आता हे जे मी तुकडे करते, जे तांदूळ आहेत आवाज येतो. येस, तर हे जे 4 भाग करेल ह्याचे, किंवा पिशवी चांगली आहे तशी ती, त्याचे करेल आणि मग त्याच्यावरती थापेल. तर प्लास्टिकची पिशवी लागणारच आहे आपल्याला. हां, ही पिठाची पिशवी आहे. हे जे 2 तुकडे केले तरी पण होतील. तर त्याच्यावरती मी थापणार, तळणार आणि मग तेव्हा तुम्हाला दाखवेल. आणि चिकन कसं करायचं ते पण दाखवेल. तसं मी दाखवलेलं आहे खूप वेळा, पण मला खूप हौस असते दाखवायची मी कसं करते ते. तर दाखवूया. आणि खरंच वड्यांच्या पिठाचं आता त्या दिवशीपेक्षा आज चांगलं झालं आहे. आणि ती बोलतीलच, कारण त्याच्यात मी जरासं गव्हाचं पीठ टाकलं. कारण का ते लोकांनी पीठ दिलेलं होतं ना, ते जरा एकदम असं रफरफीत होतं, म्हणजे खूप असं जाडसर होतं. तर जरासं गव्हाचं पीठ मी टाकलं, कारण का मला असं वाटत होतं का ते थोडंसं जून झाल्यासारखं. कारण का आंटीला तर काही समजणार नाही ते, पण जरी त्यांना फ्रेश सांगितलं असेल तर ते किती दिवसाचं ते माहिती नाही, म्हणून मी जरासं गव्हाचं पीठ टाकलं. आणि विकतचं आणलं ना तरी अजिबात स्मेल नव्हतं, अजिबात म्हणजे अजिबात नाही ना. तुमचं ते मेथी दाण्याचा स्मेल येतो त्याच्यात, ना धण्याचा येतो, ना जिऱ्याचा येतो, काहीच नाही येत. आता बघा मस्त. आता ह्याला करणे का भाई चालू आहे ना. चला, गरम आहे पीठ, मळते ह्याला. ओहो, तेल सुटायला लागलं ना. आता मस्त फ्राय केलं याला. आता ह्याच्यातच आपलं जाणार चिकन. मस्त फ्राय होतं आहे. मसाला कधीही मस्त फ्राय झाला पाहिजे, असं तेल मस्त सुटलं पाहिजे. आता मी जास्त तेल नाही टाकलं, कारण का त्याला खात नाहीत, नंतर मला भरपूर तेल लागतं. तेलाशिवाय मजाच नाही आहे जेवणाला, माहिती आहे का. टाकलं मी, मला एका हाताने होत नाही पलटी करायला. एकच मिनिट. त्याच्यात जरासं पाणी ओतते आणि लावते कुकरला आणि 3 शिट्ट्या करून घेते, म्हणजे ते बरोबर होईल मग. नंतर मग वाटलं तर लागलं तर
त्याच्या शिट्ट्या झाल्याच्यानंतर बघेल मी त्यात किती पाणी टाकायचं किती नाही. त्याच्यानंतर मग पाणी लागलंच तर मग त्याच्यात मी पाणी गरम करून त्यात टाकेल. मी असंच नाही टाकणार आहे. मला वाटलं शर्टवरती उडालं की काय माझ्या टी शर्टवरती, पण नाही उडालं कारण का ते मी असे ढवळत होती ना ते. त्याच्यानंतर आपल्याला वडे करायचे आहेत. 3 शिट्ट्या झाल्यात. थोडीशी आपण बसवा नंतर उघडून लागते. ते असे प्लास्टिक फाडलेत बघा, दिसतात का हे असे चौकोनी. आता ह्याच्यात ना आपल्याला 4 भाग करते हे जे आणखीन, आणि एक इकडे वडा एक इकडे असे 8 वडे होतील. आणि मग लगेच आपल्याला तळायला घ्यायचे. दाखवते तुम्हाला मी. आंटी चर्चला गेलेला तर त्यांना उशीर झाला तर आता त्यांनी सँडविच केलं आणि तोपर्यंत मी इथे चिकनचं आणि वड्याचं करून घेतलं. आता सँडविच खाते. मस्त छान आहे ना, चटणी मस्त करतात आंटी. कुकर होऊन झालेत 20-25 मिनिटं आणि मस्त सँडविच पण खाल्लं आंटीने दिलेलं. आता आपण कुकर खोलूया काय झालं बघूया ह्याच्यात. चांगलं झालं काय, कोण असं करतं नेहमी जेवण बनवून सुद्धा मी करते. दाखवू. ओ माय गॉड, म्हणजे समोरच्या कॅमेऱ्याने दाखवत्या. बघा थोडंसं तेल टाकून. बटाटे पण मस्त शिजलेत. जे आपण ह्याचं वाटण करतो ना खोबऱ्याचं, त्याचं पण तेल सुटलं आहे मस्तपैकी. पीस पण शिजलेत, बटाटे शिजलेत, एवढं मस्त झालं आहे. आता वड्यांचं बघूया. आता ह्याला तो ते झाकून लावून तसंच. हा सेट बघितला सूर्याचं, मस्त आहे ना. हा माझा फेवरेट आहे. तुम्ही म्हणाल हे तेल कशाला, हे तेल हाताला लावायला नंतर लागणार आहे आपल्याला. प्लास्टिक कुठे आहे ना, ते प्लास्टिक आहे ना त्याच्यावर असं तेल लावायचं, ते गोळे थापायचे, तेल मस्त गरम करायचं आणि नंतर मग त्यात आले मस्त पीठ, जास्त पण नाही आलेलं. हो हो भाईसाब एकच नंबर. असे एवढे गोळे घ्यायचे. आपला पेढा असतो ना, पेढे एवढेच गोळे घ्यायचे. एवढे गोळे झालेत. आता एवढ्याचे वडे करते पटापट पटापट. इथे आता वडे थापायला घेते त्याच्यावरती. हे प्लास्टिक आहे, ओट्यावर ठेवलं वर. आता तेल लावायचं असं, आणि आता हा पहिला छोटा आपण असं करायचं. हे असे 3 प्लास्टिक ठेवले. आपल्याला चुलीसाठी द्यायचं आहे. इथे ठेवायचं. तरी कसं नाही हे बघ, असा घेतला हा वडा, असं घ्यायचं. उगला याला बोलतात कोंबडी वडे. आता हे तुम्हाला दाखवायच्या नादात माझं राहायला करायचं नाही तर म्हणजे 2-3 म्हणजे तळेपर्यंत झाले असते. गॅस आता मी बारीकच केलं आहे. असे है ना, टमटम टमटम. आता तुम्हाला दाखवते काय करायचं. हे बघा हा गोळा आहे, तेल लावायचं, हा गोळा घ्यायचा आणि असा थापायचं. आता एका हातात मोबाईल आहे माझ्या म्हणून हे बघा झालं, एवढा घ्यायचा. आता दाखव. हे झालेली अशी पुरी अशी टाकायची त्याच्यात. आता लगेच दुसरी घेते. मला
एकच प्लास्टिक भरपूर झालं सोबत ते पटापट बघा करून ठेवलेलं आणि अशा हे बघा एवढे झालेत मस्त. तिनेच राहिले आता करून घेते पटापट. आप खूप जमवायला बोलतात मी त्या माहिती नाही का मला आता काय पाणी सांगले मस्त झालेत ना. मग चिकनचं पण झालं, हे झालं वड्यांचं, हे झालं चिकन उघडा चिकन दही. येस असं झालं मस्त वड्यां चिकन. आता मी आंटीला बोलून आणते ते घेऊन जातील त्यांना पाहिजे तेवढे ते वडे चिकन. मी आणि यासाठी ठेवूया बोलवायला जाते आंटीला. अशा तऱ्हेने आता चिकन झालं सगळं झालं. आंटीला दिलं, आंटी गेल्या घेऊन. बाकीचं ठेवलं आता विचारते काय बोलतात काय नाही. आंटीला सांगते चलो ना जाएंगे. अंकलला येऊ नाही देत. अंकल म्हणतात आंटी का पेट दुखत आहे, पण आंटीला यायचं असतं पण अंकल नको बोलतात. तरी पण घेऊन जायचं कारण का मला कालाघट्टा खायचं आहे. आंटी चलो ना प्लीज असं बोलणार आहे. आंटी येतील विचारायचं का आंटीला. विचारायला काय ना मला भीती वाटते. पण अंकल कल ही बोला था मीता आंटी का पैर दुख रहा है फिर से. काल मी आंटीकडे गेलेली आणि आंटीला म्हटलं आंटी चलो ना थोड़ा इधर जाके आएंगे, कांदा बटाटा लेके आएंगे. तर अंकल म्हणतात मीता आंटी का पैर दुख रहा है तो जब ये आंटी ऑफिस से आएगी ना ऑफिस से तभी आप चले जाना वहाँ पे, तो दोनों जन कुछ मागते वो खा के आना. अच्छा पण मला काल जायचं होतं. आत्ता मला खाऊशी वाटते तो उद्या जाऊन काय फायदा. उद्या जर माझा नसेल मन खायचं तर. म्हणून मी गेलेली आंटीकडे. काय तर अंकलने काय केलं माहिती आहे का, कांदे बटाटे टोमॅटो मिरची कोथिंबीर सगळं त्या पिशवीत भरलं. म्हणे हे घे लेके जाओ जो मांगते. म्हटलं अंकल ये नहीं मेरे को वहाँ से लेके आने का, उधर से लिया इधर से लिया एक ही है ना मीता, लेके जाओ जाओ. असं आता काय बोलणार. पण मला जायचं आहे कालाखट्टा खायला. विचारायचं का आंटीला. काय माहिती काय बोलतात ते. अंकलचीच भीती वाटते. अंकलची भीती नाही वाटत पण ते नाही बोलले ना, मला कोणी नाही बोलले ना मला बरं नाही वाटत. माझ्या मनाला असं टोचतं येते. तरी पण विचारते, जाऊन विचारते. मी व्हिडिओ नाही काढत नाहीतर मग परत अंकल असतील तर आंटीला मस्का लावते जाऊन आणि मग सांगते आल्यावर काय होतं ते. आईला मी गेली आणि आंटीला सांगतो ते आंटी चलो ना जाएंगे. तो आंटी बोलते किधर, तो काला खट्टा खाने के लिए शाम को. तो आंटी बोलते हाँ जाएंगे. आंटी चलो ना प्लीज़ प्लीज़. मी अशीच करत होती आणि अंकल मागून आले. अंकल मला बोलतात हंसायला लागले. क्या हुआ. बोला अंकल हम लोग शाम को जा रहे हैं. हाँ जाओ जाओ कल जाओ कल जाओ. बोला अंकल कल नहीं आज जा रहे. तर अंकल ऐकतच नव्हते. मग आंटी प्लीज बताव ना. म्हणजे मी असे तोंड करून उभी होते आंटीकडे. मागे अंकल होतं. आंटीला म्हटलं आंटी प्लीज बताव ना. अंकल बोला नहीं आ जाएगा. बोला नहीं जिमी आएगा. बोला अंकल जिमी कुछ नहीं बोलता है, हम लोग जा रहे. नहीं हम लोग नहीं आप भी चलो हम लोग के साथ, हम लोग खा के आएंगे. तर अशा तऱ्हेने आता मस्का लावला आहे. तर बघू दे संध्याकाळी किती वाजता जायचं. संध्याकाळी 5-5:30ला गेलं तरी चालतं. कारण का आता काही करायचं नाही आहे. चिकन तर आहे, वडे यशसाठी माझ्या पिल्लूसाठी. मी तर काही खाणार नाही जास्त. तर मस्का लावून ना अंकल बोलतील एकदम जिद्दी आहे, ऐकत नाही असं बोलतील. चला संध्याकाळी जाऊ तर संध्याकाळचं दाखवेल काय बोलते. आता आम्ही जातोय. ते मी तशी चावी आहे यशकडे
आणि मी काय नाही हा टॉप घातलेला असं. चलो पहिला चलो. आंटी बोलते रहने दो ब्लॉग का. ये टाइम है ना, लगता है अभी 7 बजने को आया है. नहीं कि ना 6:45 हो गया होगा. मस्त आहे. आम्ही मस्त रमत गमत चालला. आज संडे एन्जॉय करतो आंटी आणि मी. अच्छा लग रहा है लेकिन बाहर आएगा तो अच्छा लगता है आंटी ना. घर में बहुत कंटाल. इधर ना छोटे छोटे बच्चे म्हणजे मगर. हाँ हे किती 14 पिल्ले नाही देखो आंटी. ये अच्छा है लेकिन ये तो कैसे क्यूट क्यूट से ये सारे. अरे कुठे येतोस माझ्या मागे. नको बाबा. अरे कशाला कशाला. उधर आ रहा है आंटी. ये तो पीछे पीछे अभी उसके मम्मी के साथ जाएगा. कशाला 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 येतो कशाला येतो का म्हणून. मी खाऊ ना अंडा. मग तुला तिकडे ते बघ. तिकडे तुझे भाऊ आहेत ते बघ तिकडे. ये यहाँ तक के लिए रुक गए आंटी. उधर ही रुकेगा. अभी उसके मम्मी के साथ वो है ना सब जन. एक देखो इधर ये क्या ढूंढ रहे हैं. देखो कचरा निकल रहे. पाउट्या 2 आहेत. ये क्या आम आ जाएगा तो. कैरी कैरी कैरी. यश ना मेरा सुनता नहीं ना, लेके नहीं जाते. ये देखो ये मंदिर का ना मैंने एक वीडियो डाला था. बहुत पुराना वो भी अच्छा. हा पेट्रोल पंप आमच्या इथे जवळ झालाय. मस्त. हे मस्करचाच आहे. देखो कितना अच्छा लगता है आंटी लेकिन यहाँ पे. हाँ सब भाजी रहता है. ये भी है इसके पास सब है. ये तो पूरा ब्लॉक में डाला था उस दिन मैंने. इधर ही था वो. इधर से उठ के जाने की जरूरत नहीं. अभी से भाजी इधर से लेके. हाँ वही तो मैं बोलती हूँ. वही मैं आपको बोल रही थी आंटी चलो करके. बघा आमच्याकडे सगळं आहे भाज्यांचं. भाज्या वगैरे सगळं मस्त. ताज्या भाज्या आहेत सगळ्या. आंटी है वहाँ पे. हाँ ये रोड एक्सपांड किया करके अंदर बैठते उसके. हाँ नहीं था. चलो गाडी आ रहे. हे इथे आता तो नाही आहे. हा दुसराच आहे इथे. मस्त. क्या क्या करने का. लेने का आंटी. ये ना सोडे का है तेरे पास. नाम बता. पवन आता बनवतोय सोडा. नाही होता आहे माझ्याकडे त्याचा. मनोज म्हणून होता. कैसा बना रहा है पवन. अच्छा बना रहा है ना. देख इधर थोडा फेस तो दिखा. हा पवन आहे. इथे लावतो सोडा आणि हे बनवतो. पण छान आहे. त्याची पण आयडी आहे. इंस्टावरती येतो. इंस्टा पे आहे ना. इंस्टावरती क्या आयडी आहे तेरी. पता नाही तो सांगतो. मस्त का ही पवन भाई म्हणून ही आयडी आहे जी. ह्याला फॉलो करा सर्वांनी. मस्त वाटते. छान. ये देखो कितना मस्त लग रहा है आंटी. ये वीडियो में तो और अच्छा लगता है. हम लोग आते थे ना यहाँ बैठते थे तभी तो काम चालू था. मच्छर बहुत काटता था लेकिन अभी भी मच्छर है. अभी यहाँ है. आंटीला मी बळजबरी आणल्यासारखं आणलं असं वाटतं. खुद लेके आए. उनको लेके आएगी मैं यहाँ पे. कांदा भी तभी लेगी. तो खुद पानीपुरी खाएगी आंटी. सोडा कहाँ. किती गर्दी आहे बघ. पूर्ण 100ला 5 किलो कांदे आहेत. काय नाही सगळेजण बोलतात भाव वाढेल. बघा कांदे पण मोठे मोठे आहेत ना. लसूण भी अच्छा है. लसूण है ना. कांदा भी है. अभी तक को दिया है ना अपने को. तो अभी वो शुक्रवार को आके लेके जा. बढ़ेगा क्या भाव. नहीं बढ़ेगा ना इतना जल्दी. आठवडा झाला ना. हे पाणीपुरीवाले मस्त बनवतात ते पटापट. त्या दिवशी मला वाटतं झाला 1 हफ्ता झाला त्याला येऊन. अच्छा बहाना मिल गया. बहाना ही मिल गया. इन लोग को सबको बहाना मिल गया. मर तो जनता रही है ना. इन लोग को क्या है. कमाई करेंगे हम लोग 12-12 घंटे ड्यूटी करके.
ये लोग भाव बढ़ाएंगे, कुछ भी हो जाए, उधर लड़ाई हो इधर इनका भाव बढ़ गया। रॉफ हुआ ना आंटी? वो कल था ना, मैं बच्चों का नहीं देखा था। हाँ आंटी, वो आई थिंक मेरे को लगता है वो जल्दी जाता है ना? क्योंकि चला, मैं तभी था वो। इधर से आओ ना आंटी, उधर से गाडी आता आहे. आम्ही पाणीपुरी खाल्ली. आता मी काय व्हिडिओ नाही काढलेला कारण जाम गडबड होती. आंटी आणि मी मस्त आता निघाले घरी. आंटी सोडा पण नाही प्यायला, मी सोडा प्यायली. आम्ही आलेलो कशाला आणि काय झालं, काला खड्डा खायला आलेलो. मी विसरली. आता दूध घेते, बघते आहे का ह्याच्याकडे. काय रे टकलू, काय असा कसा या व्हिडिओमध्ये मग यूट्यूबला आहे मी बघ. हा टकलू का रे, तेच का आपले दुधाची पिशवी आहे का विचार त्याला आतमध्ये. विचार. मस्त सुटली. आंटी पण बसल्यात, मी पण. छान वाटतंय ना आंटी, अच्छा लग रहा है ना, लेकिन थोडा मस्त हवा पण छान येते. हे बघा एक थोडं असं दिसतं. क्यों कोण मम्मी मम्मी कर रहा है, मम्मी मम्मी. आता आली आहे 40 झाले, 47. आता करायचं तर काय नाही आहे. बॅग काढू दे, कंटाळी. चष्मा बघ कुठे नाही. आणि तेच आजचा ब्लॉग एंड होतोय. उद्या भेटूया. बाय, टेक केअर.